हॅलो एव्हरीवन. सो वेलकम टू डिबग अँड डेडलिफ्ट. आज आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे JVM अँड JRE. सो हा कन्सेप्ट प्रत्येक डेव्हलपरला माहीत पाहिजे, कारण की मोस्टली जावा डेव्हलपर्स, कारण की प्रत्येक इंटरव्ह्यूजमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, फ्रेशर्स असो की एक्सपिरियन्स. सो या व्हिडिओ थ्रू आपण हे एकदम इझी केलं आहे अंडरस्टँड करण्यासाठी, बिकॉज आपण रिअल लाईफ एक्झाम्पल यूज केलं या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप नका करू, नक्की बघा, युजफुल आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. JVM आणि JRE आपल्याला या कारच्या एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सो फर्स्ट सेक्शन तुम्ही इकडे बघू शकतात. इकडे सगळ्यात आधी डेव्हलपर जावा प्रोग्राम लिहितोय. फॉर एक्झाम्पल माय कार डॉट जावा. सो ही आपल्या जावा प्रोग्राम कोडची सोर्स फाईल असते. हा कोड आपल्याला वाचता येतो, पण सिस्टीमला हा कोड समजत नाही. सिस्टीमला फक्त एकच लँग्वेज समजते, जी की मशीन लँग्वेज. सो सेकंड सेक्शन तुम्ही बघू शकता, कंपायलर. कंपायलरचं काम काय आहे? सो वन्स जावा प्रोग्रामर राईट्स द कोड, वी विल गेट वन फाईल दॅट इज .java फाईल. नाव कंपायलर त्या कोडला एक बाईट कोडमध्ये कन्वर्ट करेल आणि आपल्याला एक नवीन फाईल जनरेट करून देईल, ज्याचं नाव असेल माय कार डॉट क्लास फाईल. ही क्लास फाईल आपल्या प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट असते. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय? तुम्ही थर्ड सेक्शन इकडे बघू शकतात. ही डॉट क्लास फाईल आपल्याला कोणत्या पण ऑपरेटिंग सिस्टीमवर यूज करता येते. फॉर एक्झाम्पल, तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज असेल किंवा मॅक असेल किंवा लिनक्स असेल, तर सेम डॉट क्लास फाईल तुम्ही तिन्ही एन्व्हायरमेंटवर वापरू शकतात. सो फोर्थ सेक्शन तुम्ही इकडे बघू शकतात, एंटर्स JRE. सो एंटर्स JRE म्हणजे वी विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज JRE फर्स्ट. JREचा फुल फॉर्म आहे जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युली JRE हे एक कम्प्लीट पॅकेज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला JVM प्लस जावा लायब्ररीज प्लस अदर सपोर्टिंग फाईल्स असते. सो आपण हे एक्झाम्पल एक रिअल लाईफ टाईम आपला कार एक्झाम्पल घेऊया, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, JVM म्हणजे एक इंजिन आपण कारचं समजू शकतो. जावा लायब्ररीज म्हणजे फ्यूल आणि अदर सपोर्टिंग फाईल्स म्हणजे एन्व्हायरमेंट. ओके. पण आता फक्त इंजिन असलं कारचं म्हणजे कार चालेल का? तर ॲब्सोल्युटली नो. करेक्ट. त्यासाठी तुम्हाला फ्यूल लागेल, म्हणजे जावा लायब्ररीज लागतील. प्लस तुम्हाला अदर सपोर्टिंग फाईल्स म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला रोड लागेल, ट्रॅफिक रूल्स लागतील किंवा गॅरेज अजून आपण समजू शकतो एन्व्हायरमेंटमध्ये, ज्याच्यामुळे तुमची कार स्मूथली चालेल. सेम हे ॲप्लिकेशन, जावा ॲप्लिकेशन रन करण्यासाठी तुम्हाला हे तिन्ही गोष्टींची गरज असते: JVM, जावा लायब्ररीज प्लस अदर सपोर्टिंग फाईल्स. ओके. सो आपण एक एक समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, कॅन JVM अलोन रन अ जावा प्रोग्राम? हा क्वेश्चन आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो, फ्रेशर्सला पण आणि एक्सपिरियन्सला पण. सो याचा आन्सर आहे नो. JVM म्हणजे फक्त इंजिन. जर कारमध्ये इंजिन असेल पण फ्युल नसेल तर कार स्टार्ट सुद्धा होणार नाही. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे जर JVM असेल पण जावा लायब्ररीज नसतील, तर जावा ॲप्लिकेशन आपलं प्रॉपरली रन होणार नाही. म्हणून आपल्याला JREची गरज असते. सो रिअल लाईफ टाईम एक्झाम्पल इकडे खाली आपण बघू शकतो. इकडे तुम्हाला दिसतंय डेव्हलपर हॅज अन आयडिया. सो त्याला आयडिया येते, तो जावा कोड लिहितो. सो नेक्स्ट इज कंपायलर, तो कोड बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो. सो ही बाईट कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट असते. आता प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमला त्याची स्वतःची JRE असते. जसं मी बोललो, विंडोज, मॅक, लिनक्स ही आपण बाईट कोड फाईल सगळीकडे वापरू शकतो, कारण की त्याला त्या त्या एन्व्हायरमेंटला त्याची स्वतःची JRE असते. विंडोजची त्याची स्वतःची असते, लिनक्सला असते, मॅकला असते. तुम्हाला मी 4 इम्पॉर्टंट की पॉईंट सांगतो, जे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात आणि आपण हे जे एक्झाम्पल बघितलं आहे JVM आणि JREचं, त्यामधून हे पण इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवण्यासाठी. फर्स्ट इज व्हॉट इज JVM? JVM इज द एक्झिक्युशन इंजिन that converts Java bytecode into machine code. Or second is what is JRE? JRE is the complete runtime environment that contains JVM, Java libraries, and supporting files. Third is Java source code is compiled into bytecode, that is .class file, which is a platform independent. हे नक्की लक्षात ठेवा. आणि फोर्थ इज every operating system has its own JVM to execute the same bytecode file in each environment.
सो हे 4 इम्पॉर्टंट की पॉईंट्स आहेत, नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स, डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. नेक्स्ट आपण व्हिडिओ कोणत्या याच्यावर टॉपिक्सवर बनवायचे तुम्ही कमेंटमध्ये मला सजेस्ट करू शकता. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.